मराठीत एक म्हण आहे, दैव देतं आणि कर्म नेतं. मात्र आरसीबीच्या बाबतीत बोलायचं झालं तर आरसीबीवर कर्म मेहरबान असून सुद्धा दैव मात्र त्यांच्या बाजूने नाहीये. कारण IPLचा दुसरा टप्पा सुरू होत असताना आरसीबीचे 1-2 नाही तर चक्क 5 खेळाडू उरलेल्या सामन्यांसाठी उपलब्ध नाहीत. आरसीबी पॉईंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावरती आहे आणि त्यांच्या 3 मॅचेस बाकी आहेत. प्लेऑफमध्ये जाण्यासाठी त्यांना फक्त 1 विजय आवश्यक आहे. 2 जिंकले तर थेट क्वालिफायरचं कवच त्यांना मिळणार आहे. परवा म्हणजे 17 मे रोजी IPL 2025चे उर्वरित सामने सुरू होणार आहेत. मात्र तब्बल 5 खेळाडू उपलब्ध नसल्याने आता आरसीबी टीम मॅनेजमेंट कशा प्रकारे यावरती तोडगा काढणार याबाबत आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बोलायचं आहे. मात्र त्यापूर्वी कृपया घेऊन टाक या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकॉनवरती क्लिक करा. नमस्कार, मी दिलीप आणि कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर. आरसीबी एक तगड्या खेळाडूंचा समावेश असलेला संघ. म्हणजे या संघात क्रिस गेल नावाचा युनिव्हर्सल बॉस होता, मिस्टर 360 डिलिव्हर होता, जगातला सर्वोत्तम खेळाडू कोहली आहे, फिल सॉल्ट आहे, हेझलवूड आहे, टिम डेव्हिड आहे, रोमारियो शेफर्ड आहे, अगदी देवदत्त पड्डीकल सुद्धा आहे. टीम आरसीबी म्हणायला एकदम भारी आहे. पण आता याच भारी टीमला 5 धक्के असे बसलेत की याने आरसीबीचं कंबरडं मोडलंय. आता मी काही नावं सांगितली, ती नावं या दुसऱ्या टप्प्यात आपल्याला पाहायला मिळणार नाहीयेत. आता कोणती नावं आहेत जे IPL 2025च्या दुसऱ्या टप्प्यात आरसीबीतनं खेळताना पाहायला मिळणार नाहीत ते पाहू आणि त्यामागचं कारण काय ते सुद्धा पाहू. सगळ्यात पहिला खेळाडू देवदत्त पड्डीकल. देवदत्त पड्डीकलने आपल्या अनोख्या शैलीनं आरसीबीत छाप सोडली आहे. मात्र आता पड्डीकल दुसरा टप्पा खेळू शकणार नाही. कारण अर्थातच इंजुरी, दुखापतग्रस्त पड्डीकल दुसऱ्या टप्प्याला मुकणार आहे. दुसरं नाव ऑस्ट्रेलियन हेवीवेट जोश हेझलवूड. ज्याच्या खांद्यावरती आरसीबीच्या गोलंदाजीत धुरा असते त्याच हेझलवूडचा खांदा दुखावला गेलाय. तिसरं नाव आरसीबीचा ओपनर जेकब बेथेल. बेथेलही दुसऱ्या टप्प्यात खेळू शकणार नाही कारण त्याची इंग्लंड संघात निवड झाली आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड सिरीज सुरू होणार आहे. तो 17 मेच्या सामन्यानंतर इंग्लंडला रवाना होणार आहे. चौथं नाव लुंगी एनगिडी. मीडियम फास्ट गोलंदाज म्हणून एनगिडी आरसीबीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र एनगिडी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी साऊथ आफ्रिकेसाठी महत्त्वाचा आहे आणि टीम प्लेऑफमध्ये पोहोचली तर एनगिडी टीमचा हिस्सा नसणार कारण तो 25 मे रोजी मायदेशी परतणार आहे. 5वं नाव रोमारियो शेफर्ड. 14 बॉलमध्ये सेंचुरी करणारा शेफर्ड वेस्ट इंडिज आणि इंग्लंड विरुद्ध मालिकेसाठी आरसीबीचा संघ सोडणार आहे. 29 मे पासून ही मालिका सुरू होते. आता पर्याय काय आहेत आरसीबी समोर ते पाहूया. 2009, 11 आणि 16 साली आरसीबीनं अंतिम फेरीत म्हणजे फायनलमध्ये धडक मारली होती, पण 2दा हैदराबादकडून आणि एकदा चेन्नईकडून त्यांना मार खावा लागला होता. आता पड्डीकलच्या जागी मयांक अगरवालची निवड झाली आहे खरी, मात्र आला आणि मारून गेला असं सध्या तरी मयांकच्या बाबतीत म्हणता येऊ शकत नाही. हेझलवूडच्या जागी नुआन तुषारला खेळवलं जाऊ शकतं. जेकब बेथलच्या जागी मनोज भडांगेचा समावेश केला जाऊ शकतो. एनगिडीच्या जागी राकेश धर, अभिनंदन सिंग किंवा मोहित राठीला संधी मिळू शकते. शेफर्डच्या जागी स्वप्नील सिंहला संधी मिळू शकते. एक मात्र नक्की, 2च दिवसात IPLचा दुसरा टप्पा सुरू होतोय आणि त्याआधीच 5 खेळाडू उपलब्ध नसणं आरसीबीसाठी त्यांच्या मिशनसाठी खूप मोठा धक्का असणार आहे. म्हणजे कर्म करून आरसीबी प्लेऑफच्या उंबरठ्यावरती उभा आहे, पण दैव मात्र आरसीबीच्या पाठीशी पुन्हा एकदा नाहीये हे खरं. 5 स्टार खेळाडूंची अनुपस्थिती आरसीबीला भारी पडणार का? आरसीबीचं IPL कप उंचावण्याचं स्वप्न पुन्हा एकदा उद्ध्वस्त होणार का? प्लेऑफमध्येच आरसीबीचं आव्हान संपणार की सगळे धक्के पचवून आरसीबी यंदा विजेता होणार? भाव व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.